व समाज बांधवांना जय जिजाऊ जय शिवराय। मी सचिन हवळे पाटील, सेवक अखंड मराठा समाज महाराष्ट्र। हा व्हिडिओ बनवण्याचं कारण, आता तुम्हाला बऱ्याच जणांना हेडिंग बघून तुम्ही शिव्या देत असताल की हे काय आंतरवाली सराटी येते, कशाला जायचं। म्हणजे तुमच्या मनामध्ये जे संभ्रम असतील ते संभ्रम दूर करण्यासाठी हा व्हिडिओ आहे। प्रत्येक व्यक्ती, महाराष्ट्रातला सर्वसामान्य व्यक्ती, सर्व जाती धर्माचा समाज बांधव या सर्वांची एक इच्छा होती, प्रामाणिक इच्छा होती की मनोज जरांगे पाटील यांनी काहीतरी भूमिका घ्यावी आणि ती सर्वसमावेशक असावी। पण मनोज जरांगे पाटील यांचं म्हणणं होतं की आपल्याला राजकीय महत्त्वाकांक्षा कुणालाच नाही, त्यामुळं ते हे कुठली डिसिजन घेत नव्हते। काल परवापर्यंत जे अधिवेशन होतं त्या अधिवेशनापर्यंत मनोज जरांगे पाटील हे थांबलेले होते, पण सरकारने कुठलीही ठोस भूमिका न घेतल्यामुळे आणि सर्व समाज बांधवांच्या ज्या भावना होत्या, लाखो फोन हे आंतरवाली सराटी येथे येत होते आणि सर्वांचं एक म्हणणं होतं की तुम्ही मनोज दादांना सांगा की काहीतरी एक भूमिका घ्या, एक तर आपला उमेदवार उभा करा किंवा एक वेगळी भूमिका घ्या आणि आपलं मराठा समाजाचं आरक्षण हे पदरात पाडून घ्या, ही सर्वांची भावना होती। मग आता तुम्ही जे सर्व लोक फोन करीत होते त्या सर्वांना मी या चॅनलच्या माध्यमातून एक विनंती करू इच्छितो। आपला समाज आहे 6 कोटी, तर 6 कोटी समाज बांधवांपर्यंत हा व्हिडिओ शेअर करा आणि सर्वांनी चॅनल सबस्क्राईब करा, कारण ज्या 24 तारखेला आपली जी मीटिंग आहे त्या मीटिंगसाठी सर्वांना निमंत्रण हे आपल्याला पाठवायचं आहे, पाठवलेलं आहे, पण यदा कदाचित मिळालं नसेल आणि मी जी तुम्हाला ही माहिती देतोय ही माहिती तुम्हाला सर्व त्यांना सांगणं शक्य होणार नाही, त्यामुळं हे सर्वांनी शेअर करा आणि हे चॅनल सबस्क्राईब करून घ्या। आता सध्या आचारसंहिता लागलेली आहे, आपण मराठा समाज हा नियम पाळणारा समाज आहे। म्हणजे आपण जे लाखोचे 58 मोर्चे काढले, त्यानंतर जे आपलं आंतरवाली सराटीपासून ही मोठं आंदोलन चालू झालं, या सर्व काळामध्ये आपण अत्यंत शांततेचं दर्शन घडवून आणलेलं आहे। आपण कुठेही हिंसक वळण लागू दिलेलं नाही। त्याच पद्धतीने आता आचारसंहिताचे नियम हे फार कडक असतात, म्हणजे याचं काटेकोर पालन करावं लागतं। आणि मी तुम्हाला सर्वांना, सर्व समाज बांधवांना एक विनंती करतो, आपल्याला कुठल्याही जातीच्या विरोधात पोस्ट करायची नाही, कुठल्याही राजकीय पक्षाच्या विरोधात पोस्ट करायची नाही, कुठल्याही नेत्याच्या विरोधात आपल्याला पोस्ट करायची नाही। आपलंच गोधडी फाटलेली आहे तीच आपल्याला शिवायची, आपल्याला याला त्याला दोष द्यायचा नाही। आता मनोज जरांगे पाटील हे 24 तारखेला काय भूमिका घेतील, तर आपल्या म्हणजे 10 5 फॉर्म प्रत्येक गावातून भरायचे, का एक सिंगल उमेदवार उभा करायचा किंवा 4थी 5वी आघाडी करायची, का तटस्थ राहायचं, हे सर्व जाणून घेण्यासाठी अखंड मराठा समाज भारत हिंदुस्थानच्या सर्व समाज बांधवांना त्यांनी आवाहन केलेलं आहे की सर्वांनी तिथे यायचं आहे। तर माझी एक विनंती आहे, आपण येताना आता इतका मोठ्या प्रमाणात समाज बांधव आला, जसं आंतरवाली सराटी येते 14 ऑक्टोंबरला जी आपली जाहीर सभा झाली, त्या सभेसाठी 1,47,00,000 समाज बांधव आले होते आणि तिथे जे समाज बांधव आले होते ते मराठा समाजातल्या एक 20-25% समाज बांधव आले होते आणि तेही फक्त मराठवाड्यातले मोठ्या प्रमाणात आणि महाराष्ट्रातून तुरळक प्रमाणात आले होते। पण आज अशी भावना आहे, म्हणजे विदर्भ असेल, खानदेश असेल, पश्चिम महाराष्ट्र असेल, सर्व समाज बांधव हे उत्स्फूर्तपणे ह्या मीटिंगला येणार आहे। मग आता मीटिंगला यायचं कोणी, ज्यांनी आमरण उपोषण केलं किंवा जे लढ्यात सहभागी होते, डॉक्टर असतील, इंजिनियर असतील, वकील असतील, अभ्यासक असतील, शेतकरी, कष्टकरी, सालदार, हातगाडीवाला, टपरीवाला, रिक्षावाला, टॅक्सीवाला, सगळे। आता सगळ्यांची नावं घेत बसलो होतं हे 3 घंट्याचा पिक्चर बनल आणि तुम्ही ते बोर होताल, म्हणून आपल्या प्रत्येक घरातला प्रत्येक समाज बांधव इथे यायचा आहे। मग आता आपलं कर्तव्य काय आहे, आपण येताना आता एवढ्या मोठ्या प्रमाणात जर समाज बांधव आले, आता ही आपण मीटिंग आहे पण हे सभेचं रूप घेणार आहे, तर प्रत्येकाच्या भावना
ह्या मनोज जरांगे पाटील समजून घेतील असं शक्य नाही. त्यामुळं आपला एक पोस्टर आपण स्वतः बनवून आणा, ज्यावर आपली मागणी काय, तुम्हाला काय म्हणायचं आहे ते घेऊन या. म्हणजे त्याच्याहून आपल्याला प्रत्येक समाज बांधवाची काय भावना आहे, म्हणजे ते आपण काही कोणाच्या हातात देत नाही आणि ते सरकारलाही कळेल आणि सर्व समाज बांधवांना कळेल की आपली काय भावना आहे आणि मनोज जरांगे पाटलालाही कळेल. त्यामुळं आपलं पोस्टर घेऊन या, त्याच्यावर आपलं स्पष्ट शब्दात आपल्याला काय करायला पाहिजे हे तुम्हीच लिहून आणा, म्हणजे त्यांनी सर्वांपर्यंत ती माहिती जाईल. आता इथे येताना तुम्हाला 23 तारखेला मुक्कामी आंतरवाली सराटी येथे या अशी विनंती करतो. तुमची राहण्याची आणि जेवणाची तिथं व्यवस्था केलेली आहे. आता आदल्या दिवशी काय यायचं, तर जसं आंतरवाली सराटीला 14 ऑक्टोंबरला झालं होतं की लाखो लोक हे ट्रॅफिक जाममध्ये अडकले, रस्त्यात होते, इथं सभा संपली, डबल सभा घ्यावी लागली, तर ती जी गैरसोय झाली होती, बऱ्याच लोक सभास्थळी पोहोचू शकले नाही. आणि ही म्हणजे जागतिक लेवलची एक मोठी मीटिंग ही आपली होती आणि ही राजकीय नाही आहे, ही आपली सामाजिक मीटिंग आहे. त्यामुळे सर्वांनी शक्यतो जे बाहेरगावचे असतील त्यांनी सर्वांनी मुक्कामी या आणि जे आजूबाजूचे असतील त्यांनी सकाळी लवकर या. आता लग्नसराई चालू आहे, लग्नसराईमध्ये आपल्याकडं भोंगे, आपलं अनाऊन्समेंट जी आहे, प्रत्येकाने आपल्या लग्नामध्ये अनाऊन्समेंट करा की आपली 24 मार्चला सर्वांनी आंतरवाली सराटी येथे यायचं आहे. सगळ्यांपर्यंत मेसेज जाऊ द्या, हा व्हिडिओ सगळ्यांपर्यंत जाऊ द्या. कुणीही असं म्हणलं नाही पाहिजे बंद दाराआड चर्चा केली, 175 एकरमध्ये म्हणजे चर्चा केली, हे जाऊ द्या. आपण मतदानासाठी सर्वजण आमंत्रण देण्यासाठी फिरतो मतदानासाठी, तर त्या पद्धतीने प्रत्येकाने मूळ दिल्यासारखं प्रत्येक दारोदारी जाऊन प्रत्येक समाज बांधवाला, घरातल्या प्रत्येकाला सांगायचं आहे की तुम्हाला 24 मार्चला आंतरवाली सराटी येथे यायचं आहे. इथं कोण कोण यायचं आहे, ट्रोल करणारे या, विरोध करणारे या, सोशल मीडियावर किंवा यूट्यूबवर जे शायनिंग आणणारे सगळ्यांनी या. तुम्ही आले पाहिजे, तुम्हाला हे लक्षात आलं पाहिजे की इथं काय चाललंय. हे आत्महत्या होत आहेत. कालही एका तरुण आत्महत्या केली, आता 2-4 दिवस अगोदर 2 तरुणांनी आत्महत्या केली. आत्महत्याचं प्रमाण कमी होत नाही, लाखो तरुण नैराश्यात गेलेले. पण आपल्याला लढायचं आहे, मरायचं नाही. तर जे आत्महत्या करण्याच्या विचारातही असतील किंवा जे मानसिक डिप्रेशनमध्ये असतील त्या सर्वांनी 24 मार्चला आंतरवाली सराटी येथे यायचं आहे. काहीच चुकीची भूमिका घ्यायची नाही आणि सर्व 6 कोटी समाज बांधवांपर्यंत हा व्हिडिओ गेला पाहिजे. आणि सर्वांना आता काल परवापासून आपण बॅनर बनवून पाठवलेलं अखंड मराठा समाज महाराष्ट्र या नावाने. तरी कुणाला भेटलं नसेल तर आजपासून 24 तारखेपर्यंत प्रत्येकाचं स्टेटस असेल, सर्व ग्रुप असतील, फेसबुक असतील, व्हॉट्सॲप, ट्विटर, इंस्टाग्राम, ह्या सर्व ग्रुपवर सगळीकडं फक्त आणि फक्त आपली 24 तारखेची मीटिंगची चर्चा असली पाहिजे. ग्रुप तयार करा, जे विचारवंत असतील असे लोक ॲडमिन करा आणि जास्तीत जास्त समाज बांधव ॲड करून त्यांच्यापर्यंत हा मेसेज जाऊ द्या. गनिमी कावा आपण म्हणत होतो, छत्रपती शिवरायांच्या काळात जो गनिमी कावा वापरला जात होता, मीडियावाल्यांनी त्यांचे आभार मानतो, त्यांनी ज्या बातम्या दाखवल्या नाही ना त्याच्यामुळे आपला फायदा झाला. कारण मीडिया नव्हती तर आपलं काय चाललं हे कुणाला कळत नव्हतं. फक्त आपलं सोशल मीडियाच्या माध्यमातून आपण सर्वांनी आपली आपली मोहीम चालवली. पण गनिमी कावा काय असतो तो 24 मार्चला सर्वांना कळणार आहे. ज्यांना नोंदी सापडल्या त्या सर्व समाज बांधवांनी, ज्यांना पण मराठा आरक्षणापासून या चळवळीपासून फायदा झाला असेल, या सर्वांनी स्वयंसेवक बनून यायचं आहे. आणि त्यांनीच नाही तर येणारा प्रत्येक व्यक्ती हा स्वयंसेवकच्या भूमिकेत यायचं. येणाऱ्या माता भगिनी, वयोवृद्ध, लहान लहान बालकं सर्वांचा सन्मान करायचा आहे. त्यांना येण्यासाठी वाट करायची, जाण्यासाठी वाट करायची, हुल्लडबाजी करायची नाही, गाड्या जोरात चालवायच्या नाही. तुमचा जीव हा आमच्यासाठी महत्त्वाचा आहे. 24 तारखेपर्यंत कुठलीच दुसरी पोस्ट टाकायची नाही. प्रत्येक अपडेटसाठी हे चॅनल सर्वांनी सबस्क्राईब करा आणि प्रत्येक आपल्या समाज बांधवांपर्यंत हे शेअर करा. कॉमेंट सर्वांनी करा, विरोधकांनी जरूर करा. कारण तुम्ही ज्या कॉमेंट करणार त्याच्यातून आमच्या लक्षात येईल की आमच्या उणिवा कुठं राहिली.
म्हणजे तुम्ही आमचं फार ओझं हलकं करणार आहे आणि इथं सर्व समाज बांधव येणार आहेत, त्यांचा सर्वांचा सन्मान करायचा आहे. कुठल्याही जातीच्या विरोधात कुणीच बोलायचं नाही. पोलीस प्रशासनाला सर्वांनी मदत करायची आहे. पोलीस प्रशासन हे आपल्या सेवेसाठी असतात. त्यामुळं पोलिसांना कोणी उद्धटसारखं बोलायचं नाही. कुठल्याही राजकीय पक्षाच्या कुठल्याही नेत्याच्या विरोधात बोलायचं नाही. आता कळलं की आपण जे गाणं बनवलं होतं आत्ता 2 महिन्या अगोदर, एक बंदा काफी है, ज्यामध्ये मी गायलं, माझ्या मिसेसनी गायलं, एक बंदा काफी है, हे हिंदीतलं पहिलं गाणं आपण मनोज दादा जरांगे यांच्यावर बनवलेलं आहे. तर ते तुम्ही एक बंदा काफी है हे यूट्यूबला जर सर्च केलं तर तुम्हाला बघायला भेटेल. ते बघा, ते बघून शेअर करा. म्हणजे आता सांगायचं तात्पर्य हे की 24 तारखेपर्यंत फक्त पॉझिटिव्ह निगेटिव्ह कोणीच बघायचं नाही. आणि जरांगे पाटलांच्या डोक्यात काय आहे आणि सर्व समाज बांधवांची इच्छा काय आहे ते तिथं आल्यावर सर्वांना कळेल. आता ही आरपारची लढाई आहे. सर्व सैनिक होऊन या. 6 कोटी मराठी जे आहेत, 6 कोटी समाज बांधवांपर्यंत पोहोचवा आणि प्रत्येकाने, घरातल्या प्रत्येकाने सर्वांनी यायचं आहे. आणि जो आपला व्हॉट्सॲपचा अधिकृत ग्रुप आहे त्या ग्रुपमध्ये जर तुम्हाला ॲड व्हायचं असेल तर मी तुम्हाला ह्या माझ्या खाली डिस्क्रिप्शनमध्ये आणि इथं तुम्ही स्क्रीनवर बघू शकत असाल, माझा नंबर हा शो करत असेल तरी तुम्ही नंबरही लिहून घ्या. 81 77 911 777 ह्या नंबरवर तुमचं नाव, गाव, किती जण येणार आहेत, कोणत्या गावाहून येणार आहे, तुमच्या व्हॉट्सॲप ग्रुपमध्ये हा नंबर ॲड करा आणि मला पर्सनली ह्या तुम्ही कुठून कसे येणार आहे म्हणजे तुमच्या जी सोय आंतरवाली सराटी येथे करायची त्यानं आम्हाला मदत होईल. आम्हालाही लक्षात येईल की कोण कोण मुक्कामी येतं आहे आणि कोण दुसऱ्या दिवशी येतं आहे. तर त्यामुळं आता आरपारची लढाई आहे. आता नाही तर कधीच नाही. मी पुन्हा एकदा या व्हिडिओच्या मार्फत सर्व समाज बांधवांना एक आवाहन करतो, सर्वांनी या. तुमच्या ज्या भावना होत्या ना, तुम्ही जे रोज फोन करत होते, मेसेज करीत होते की मनोज जरांगे पाटलांनी भूमिका घ्यायला पाहिजे, मग आता मनोज जरांगे पाटील यांना सांगा की तुमची भूमिका काय, तुमचं वैयक्तिक मत काय हे जाणून घेण्यासाठी 24 मार्चला आंतरवाली सराटी येथे सगळ्यांनी यायचं आहे. मग आता आपल्याला कुठल्या राजकीय पक्षाला पाठिंबा द्यायचा आहे का नाही द्यायचा, आपली वेगळी आघाडी करायची का नाही करायची, प्रत्येक गावातून 10-10 फॉर्म भरायचे का नाही भरायचे, किंवा एक उमेदवार देऊन त्याला निवडून आणायचा, ह्या सर्व गोष्टींची चर्चा ही तिथे होणार आहे. सर्वांनी यायचं आहे. एवढंच बोलतो, थांबतो. हा व्हिडिओ प्रत्येक समाज बांधवांनी, तुम्हाला छत्रपती शिवाजी महाराजांची शपथ आहे, तुम्हाला मनोज जरांगे पाटला शपथ आहे, हे आता नाही तर कधी नाही. जर खरंच आपण गरजवंत असाल हा व्हिडिओ प्रत्येक समाज बांधवांपर्यंत पोहोचवा. कारण मी जी तुम्हाला ही माहिती दिली ही तुम्ही जर व्यवस्थित नाही सांगू शकत असेल, फक्त हा व्हिडिओ त्या व्यक्तीला शेअर करा. तुमचे सगळे फेसबुक असेल, व्हॉट्सॲप असेल, ट्विटर असेल, इंस्टाग्राम असेल, सर्व ठिकाणी शेअर करा. आणि माझं हे चॅनल जास्तीत जास्त सबस्क्राईब करा, शेअर करा. म्हणजे येणारी प्रत्येक अपडेट मी तुमच्यापर्यंत देण्याचा प्रयत्न करतो. तुर्तास थांबतो. जय जिजाऊ, जय शिवराय.